हॅलो नमस्कार. माझ्या मनारेच्या आपल्या नव्या कोऱ्या भागात मी अंकिता आणि मी डॉक्टर श्रद्धा तुमचं मनापासून स्वागत करतो. एफ या अक्षरापासून सुरू होणाऱ्या सायकोलॉजीतल्या कॉन्सेप्टचा आपला हा दुसरा भाग आहे. आणि श्रद्धा, ते आजचा आपला विषय काय आहे बरं? फर्मली सांगते, आज आपला विषय आहे फर्मनेस. बापरे, फर्मली सांगते. ओके, सो तुम्ही टोन सेट केलेला आहे आपल्या भागाचा की आजचा आपला भाग असा एकदम फर्म असणार आहे. सो फर्मनेस म्हणजे नेमकं काय? तुला काय वाटतं? माझ्या मतांवर मी ठाम असणं. बरं, हे अगदी बरोबर आहे. पण त्यात आणखीन एक असतं की माझ्या मतावर मी ठाम असणं पण दुराग्रही नसणं, म्हणजे फर्मनेस संपलं, झाला एपिसोड. बापरे, नाही नाही नाही, असं कसं? हा तर तुम्ही खूप मोठा काय म्हणजे पॅन्डोरास बॉक्स ओपन केलाय की फर्मनेस आणि दुराग्रह, ठामपणा आणि दुराग्रह. आपण त्याच्यावरती येऊ शकतो शेवटी. पण तुम्ही व्याख्या पटकन सांगून टाकलीत. पण हे विचारते की हा आपल्या नात्यांमध्ये, आपल्या स्वभावामध्ये मुळात फर्मनेस असणं गरजेचं काय? ओके, पण आता परत आपण पहिल्यापासून, जशी आपण सुरुवात करतो डेफिनेशन पासून, किंवा ही टर्म म्हणजे काय, त्याला आणखीन वेगवेगळ्या कुठल्या शेड्स आहेत त्या अगोदर आपण सगळं समजून घेऊया. गणेश, फर्मनेसला आपण असर्टिव्हनेस असं पण म्हणतो. म्हणजे जे काही मला वाटतं ते अगदी स्पष्टपणे सांगणं. याला आपण असर्टिव्हनेस म्हणालो की आपल्या डोक्यात ही कन्सेप्ट येते, बरोबर. फर्मनेस म्हणजे तू म्हणतेस तसं की मी माझ्या मतावर ठाम राहणं. तर असर्टिव्हनेस किंवा फर्मनेस कधी असते? जेव्हा मला क्लिअरिटी असते, बरोबर, की मला काय हवंय किंवा मला काय नकोय, हे जेव्हा माहिती असतं. म्हणजे फक्त फर्मनेस तिकडे नसतं, विचारांचा किंवा मतांचा ठामपणा नाही, तर मला क्लिअरिटी असते की मला काय हवंय. आणि क्लिअरिटी कधी येते? जर बाउंड्रीज माहित असतील तर. परफेक्ट, ट्रू, कळलं? म्हणजे फर्मनेस काय आहे तर असर्टिव्हनेस अधिक क्लिअरिटी अधिक बाउंड्रीज इज इक्वल टू फर्मनेस. ओ, दॅट इज अन इंटरेस्टिंग इक्वेशन. येस. आणि त्या एकमेकांच्या मध्ये एकमेकांचे शेड्सच आहेत. बरोबर. हे 3 घटक एकत्र आल्याशिवाय आपल्यामध्ये फर्मनेस येत. बरोबर. आता काय असतं की मला माझ्या भावनांच्या बद्दल स्थिरता हवी असते, किंवा मला माझ्या नात्यांमध्ये स्थिरता हवी असते, किंवा मी जे काही काम करते त्याच्यामध्ये. आता आपण जेव्हा टीम म्हणून काम करत असतो, कुठलंही घरात बाहेर कुठेही, आपण 2 माणसं मिळून काम करायला लागलो की हे येतं. कारण आपल्या प्रत्येकाचे विचार वेगळे असतात आणि मग प्रत्येकाला असं वाटत असतं की माझं बरोबर आहे, अर्थात त्यात काही चूक नाही. पण कधी कधी हे होत असतं की काही हिऱ्याचे पैलू आपल्याला दिसत असतात, काही इतरांना दिसत असतात. मग त्यामुळे मी म्हटलं ना तुला की दुराग्रह नाही हे सांगतेय मी. म्हणजे मला जे दिसलं ते तुला दिसत नाही, किंवा तुला जे दिसतं ते मला दिसत नाही. बरोबर. सो ओपननेस पण असायला हवा की तुझं ऐकून घेणं. डिसिजन घेताना माझं खरं की नाही हे नंतर. पण आपण काय करतो, कुठल्याही गोष्टीच्या शेवटाला निष्कर्षाप्रती येतो तेव्हा आपण काय करतो, माझं तुझं, मग त्याच्यातलं तुझं थोडं माझं थोडं, बरोबर, आणि निष्कर्ष. हा आहे फर्मनेस. ओके. पण त्याच्यात ओपननेस असतो. बरोबर. म्हणजे असर्टिव्हली मीही तुला सांगायचं, असर्टिव्हली तूही मला सांगायचं की हा भाग करायचा किंवा हा भाग करायचा नाहीये. आणि आता इथे आणखीन एक महत्वाचा घटक आहे, ती म्हणजे सातत्यता. कन्सिस्टन्सी. म्हणजे तुमचा फर्मनेस. आता ह्याच्यासाठी काय आवश्यक आहे तर तुमच्या व्हॅल्यूज. बरोबर. म्हणजे मला काय हवंय किंवा मला काय नकोय हे तुमचं काहीतरी तुम्हाला फिक्स माहिती पाहिजे. बरोबर. म्हणजे आज मी म्हणते की हे मला हवंय आणि उद्या तुला म्हणते की मला हे नकोय, असं चालणार नाही, गोंधळ होऊ शकतो. तर मग म्हणूनच क्लिअरिटी कधी येते तर एखाद्या व्हॅल्यूची किंवा एखाद्या मी ज्या गोष्टीचे तत्व ठरवलेले आहेत, प्रिन्सिपल्स ठरवलेले आहेत आणि ते मी सातत्याने पाळतेय, तेव्हा मला त्याची क्लिअरिटी असते. बरोबर. की मला काय हवंय, मला काय नकोय. करेक्ट. पण इथे काय असतं माहितीये का की असर्टिव्हनेस असला तरी अग्रेसिव्ह नसतो. मी तुला जसं म्हणाले तसं की हे बघ, थांब, मला आधी बोलू दे, मग मला सगळं वाटतं ते सांगणं, आता माझं झालं, आता तू सांग तुला काय वाटतं. करेक्ट. इथे कुठेही अग्रेशन नाही. मी असर्टिव्हली तुला काय सांगतेय की मला डिस्टर्ब करू नको. एकदा माझा फ्लो जो काही आहे, मला ज्या काही आयडियाज आहेत त्या मला मांडू दे. बरोबर. आणि मग तू नाव युअर टर्न. येस. मग इकडे कुठे अग्रेशन आहे?
तर कळतंय, मी तुला हम्म, लगेचच हम्म. ऍट द सेम टाइम तुला एका वेगळ्या गोष्टीबद्दल पण सांगतेय. तो आहे तू जो म्हणतेस तो आडमुठेपणा. हो हो त्याच्याबद्दल पण सांगतेय की कसं ओळखायचं हम्म, किंवा फर्मनेस कशी येते. बरोबर. हम्म. आता फर्मनेस आवश्यक का असते? हो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सेल्फ रिस्पेक्ट. आ बरोबर. आणखीन एक आहे की स्वतःची काहीतरी आयडेंटिटी. सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ आयडेंटिटीसाठी फर्मनेस आवश्यक आहे. करेक्ट. आणि आपल्या एकंदरीत आपलं जे भारतीय संस्कृती आहे त्यामध्ये आपल्याला हे शिकवलेलंच नाहीये. असर्टिव्हनेस वगैरे नाहीच शिकवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ना फक्त दोन माणसांमधल्या नात्यामध्ये गडबड नाही, तर आपल्या नात्यामध्ये पण गडबड आहे आपल्या. म्हणजे खरंय. मलाच माहिती नसतं, कारण मी असर्टिव्ह नसते. हो मग त्याची इतके लेयर्स चढत जातात, बरोबर. मुलामा असे वर चढत जातात, आणि मग मला मीच काय आहे हे माहिती नाही होत, की मी काय आहे, मला काय आवडतं माहिती बरोबर. नसतं. बघ तू, बरेच जण असतात, तुला काय आवडतं ते विचारत पडतात, हो हो कारण त्यांचं आयुष्य असं असतं की त्यांची फॅमिली, त्यांचे मित्रमैत्रिणी किंवा एकंदरीत त्यांची परिस्थिती, त्या परिस्थितीने त्यांना अलाउच केलेलं नसतं की मला काय हवंय, ऍक्च्युली. आणि मग तिकडे असं घडतं. मग त्या लोकांचं कसं होतं बघतेस तू. बरोबर. तर त्याच्यासाठी हे आवश्यक आहे. किंवा दुसरं टोक, आता तुम्ही बोललात तेव्हा पटकन मला असं वाटून गेलं की एकतर आपल्याला हे शिकवलेलं नाहीये, पण काही कारणांमुळे किंवा काही परिस्थितीमुळे ज्या लोकांमध्ये ते येतं की नाही मला हे असं म्हणायचंय आणि मला हे असंच हवंय, किंवा असंच हवंय हा थोडासा ऍडमेंटपणाकडे जाणारा झाला प्रकार, पण मला हे असं आवडतं आणि मला हे करायचंय, तेव्हा त्या व्यक्तीकडे समोरच्याचा बघण्याचा दृष्टिकोन असा होतो की ही हटवादीच आहे. हा, येणार होत ना आपण त्या मुद्द्याकडे. एक्झॅक्टली. हटवादी परवडलं त्या लोकांना आडमुठे म्हणतात, ते जास्त वाईट आहे. करेक्ट. हटवादी कोणीही असू शकतं. हटवादीसाठी इंग्रजीमध्ये फार चांगला शब्द आहे, पॅशनेट. ओके. अच्छा, आता मला असं कोणी म्हटलं की म्हणणार मी हटवादी नाहीये, मी पॅशनेट आहे. कारण बघ ना, पॅशन असल्याशिवाय तुम्ही आग्रह धरल्याशिवाय ती बरोबर. गोष्ट पूर्णच करू बरोबर. शकत नाही ना. जर एखाद्याला गाणं शिकायचंय, लोक त्याला म्हणणार, कोणीही म्हणत असणार की तुझा आवाजच चांगला नाहीये, तुला किती पैसे खर्चावे लागणार, काही गरज आहे का शिकण्याची, तुला वेळ आहे का एवढा, हा सगळं आलं. 100 गोष्टी. हा, या सगळ्या गोष्टीतून पण तो माणूस शिकतो. ते कधी होऊ शकतं जर तो माणूस तसाच आग्रही असेल तर. करेक्ट. हा, पण आता हे इथे आग्रही आणि दुराग्रहीतला फरक पण आहेच. तर आपण तिकडे पुढे येणार. येस, कंटिन्यू प्लीज. येस. तर मग मी तेच म्हटलं ना की जर तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही फर्म नसाल, तर तुम्ही इतरांना प्लीज प्रेझिंग करण्यामध्येच तुम्ही अडकता. आणि मग इथे काय होतं माहितीये का, की लोकांना तर कधी कधी चांगलं वाटतं तुमचं वागणं, कधी कधी नाही वाटत, पण ते जाऊ दे. संध्याकाळी आपण जेव्हा घरी जातो, सपोज मी असं करत असेल, तर संध्याकाळी मला घरी गेल्यावर किंवा मी जेव्हा विचार करते दिवसभराचा, तेव्हा मला गिल्ट नावाची भावना येते. ट्रू. की अरे मला काय करायचं होतं आणि मी काय करते, किती चुकीचं वागतेय मी, मला करायचं तसं तर मला करायलाच मिळत नाही. मग हे जे आहे ना स्वतःची मधली वेदना, ती इथूनच येत असते. आणि ती टाळायची असेल तर तुम्हाला फर्म व्हावंच लागेल. करेक्ट. तर आता आपण काय बघितलं की फर्मनेस कशाला म्हणायचं. आता तुझा तो प्रश्न नात्यांबाबतचा, हो, तू रिपीट करणार आहेस का तो प्रश्न? येस. कर. की तुम्ही म्हणालात तसं हा फर्मनेस फक्त इतरांबरोबरच्या नात्यात नाही, तर आपल्या स्वतः बरोबरच्या नात्यातही आपल्याला लागतो. हो. पण मग असे काही नॉन नेगोशिएबल्स आहेत का, की या गोष्टींमध्ये किंवा या बाबतींमध्ये फर्म असणंच बरोबर आहे किंवा असायलाच हवं? हो, आहे पण नाही पण. सायकोलॉजीचं ठरलेलं उत्तर आहे ते. मी तेच म्हणते ना की मुळात सायकोलॉजी काय म्हणते की तुम्ही पोल गाठला कशाचाही, चांगुलपणाचा आणि वाईटपणाचा, की ते संपलं. आपण कसे असायला हवे तर बॅलन्स्ड, दोन्हीचा संगम असला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण परत आपल्या नेगोशिएबल्स कडे येऊया, नॉन नेगोशिएबल्स कडे. तर ती असावीत आणि ती आवश्यक पण आहेत. असावीत, ती आवश्यक आहेत, पण त्याला टोकाला नेऊ नये. आपण परिस्थिती बदलली की माणूस बदलतो, मग म्हणून ही नॉन नेगोशिएबल्स असलीच पाहिजे. तर आता ती कुठली? आदर. जर का मला कोणीतरी रोजच उठून घरातलं बाहेरचं कोणीही माझा पाणउतारा करत असेल, चेष्टा म्हणून मला रोजच काहीतरी बोलत असेल, बरोबर,
हे ना बरेचदा घडतं बरं हो, का. हो. मित्रमैत्रिणी, कलिग्स ह्या गोष्टी फार वेळेला करतात. भरपूर काही बोलून घेतात आणि म्हणतात काय, "अरे, मी तर चेष्टा करत होतो." आय वॉज जोकिंग. हां, हे कितपत टॉलरेट करायचं किंवा हे टॉलरेटच नाही केलं पाहिजे. एक्झॅक्टली. मग आता याला रिॲक्ट करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. सगळीकडे एकच उपाययोजना कामी येईल असं बरोबर, सांगता येत नाही. बरोबर. युजुअली आपण काय म्हणतो, की कोणीतरी आपली टर उडवत असेल तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. पण कधी-कधी आपण असं करतो तेव्हा त्या व्यक्तीला असं वाटतं, की हे चालतं आपलं बोललं तर. त्यामुळे त्या व्यक्तीनुसार हो, ही स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे. बरोबर. तुम्ही त्यांना सुनावून, दुर्लक्ष करून, तुम्ही पण त्यांना सारखाच जैसे को तैसा हां, हे हां. पण करू शकता. तुम्ही त्यांना पाणउतारा करा त्यांचा, हो, की "बाबा बघ तुला कसं वाटलं?" जशास आणि तसे. त्याला जाणवून द्या, हम्म, "हे असंच वाटतं मला जेव्हा तू माझा पाणउतारा करतोस तेव्हा." करेक्ट. म्हणून सेल्फ डिग्निटी, सेल्फ रिस्पेक्ट, आदर याच्यामध्ये कधीच कुठल्याच नात्यात घरच्या, रक्ताच्या, नातेवाईकांच्या, मित्रमैत्रिणींच्या कोणाच्याच नाही. येस, हत्तीच्या सोंडे एवढ्या पांढऱ्या खडूनी अंडरलाईन राहिलं नॉन नेगोशिएबलच आहे. आहे. नेक्स्ट तो आहे ट्रस्ट. कोणीतरी रोजच तुम्हाला शेंडी लावतंय. कसं चालेल हे? बरोबर. इथे कसे तुम्ही इथे ह्याच्यात फ्लुइड नाही राहून नाही चालणार. चालणार. इथे कसे तुम्ही नेगोशिएट करणार? हम्म. ठीक आहे, ठीक आहे. पुढचे 15 दिवस बोल, नंतर बोलू नको. हां, असं चालणार हां. नाहीये. तर हे सहन करूच नये. बरोबर. हां, पण आता कसं असतं, की आता खोट्यामध्ये पण ना फार प्रकार आहेत. आपण त्याचे एक 15-20 एपिसोड करू अगदी. शकतो. तरी शिल्लक राहील मटेरियल. तर मग काय होतं, की खोटं तो माणूस काय फ्रिक्वेन्सीनी बोलतो आणि कुठल्या परिस्थितीत बोलतो. ना कोणाला तरी वाचवण्यासाठी खोटं बोलत असेल तर ते होऊ शकतं. ठीक आहे. ओके, इट्स ओके. पण ते क्वचित कधीतरी असावं. रोज नाही. स्वभाव नाही, स्ट्रॅटेजी असावी. धोरण असावं, स्वभाव नाही. बरोबर. स्वभाव झाला की नाही संपलं. ओके. नेक्स्ट आहे पर्सनल स्पेस. याच्यात तू कसं टॉलरेट करणार आहेस कोणीतरी घुसलेलं? सांग, तू करशील? नाही, पण अगेन तो कुठेतरी ना मागे पण आपण बोललो होतो बाउंड्रीज बद्दल, की माझी बाउंड्री एन्क्रोच होतीये हे आधी कळलं पाहिजे. मग मी त्या फर्मनेस कडे जाऊ शकते. क्लिअरिटी. म्हणून तर आपण मी अगोदर सुरुवातीला ज्या गोष्टी सांगितल्या प्लस हा तर त्या याच्यात यायलाच हव्या. बरोबर. मग आपण असं कोणाला किती येऊ द्यायचं आणि नेहमीच घुसू देत नाही. बरोबर. येणं जाणं असतं तिकडे. हा ऍक्च्युली. तर मग तिकडे पण आपण ते नेगोशिएट करायचंच नसतं. बरोबर. आणि लास्ट जे आहे याच्यातलं ते आहे तुमच्या व्हॅल्यूज, तुमचे प्रिन्सिपल्स. करेक्ट. तुम्ही काहीतरी स्वतःसाठी ठरवलेलं असतं की माझ्यासाठी हे रास्त आहे आणि हे माझ्यासाठी योग्य नाहीये. मग तिकडे तुम्ही कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली येऊन तुम्ही ते नाही बदलू शकत. सो दिस इज द थिंग. हा आता जर बाउंड्रीज नसतीलच, क्लिअरिटी नसेलच तर काय होईल? काय सगळी अनागोंदीच माझेल आत बाहेर. हाच शब्द हवा होता, अनागोंदी. दॅट्स इट. म्हणून ह्या ज्या नॉन नेगोशिएबल गोष्टी आहेत त्या तुमच्या नात्यामध्ये, नातं टिकवण्यासाठी ह्या गोष्टी असल्या पाहिजेत, तरच नातं टिकतं. म्हणजे तुला माहिती असायला पाहिजे ना की मला कोणाशी किती इन्व्हॉल्वमेंट ठेवायची आहे. ते वाद सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व्ह झाला तर मग ते संपूनच जाईल ना, माझ्याकडचा साठाच संपून जाईल ना. मग मी काय आणखी कोणाला ऑफर करू, स्वतःला इन्क्लुडेड. येस. पण श्रद्धाताई, मगाशी आपण भागाचं रेकॉर्डिंग सुरू व्हायच्या आधी बोलत होतो की हा फर्मनेस सुद्धा माझं त्या व्यक्तीशी नातं कसं आहे ह्याच्यावर पण व्हेरी करतो ना. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हीच उदाहरण दिलं की तुम्ही मला एखादी गोष्ट प्रचंड फर्मली सांगितली की नाही हे असंच करायचंय. म्हणजे हे खूप कमी वेळा होतं जे तुमचे नॉन निगोशिएबल्स आहेत फर्मनेसचे, असं म्हणू आपण, की नाही ही गोष्ट मला अशीच हवी आहे किंवा ही अशीच करायची आहे आपण. हे तुम्ही सांगितलं तर मी ऐकून घेऊन ते फॉलो करू शकते. पण जर एखादी व्यक्ती आहे XYZ कुणीतरी जी काही फार जवळची नाहीये, तिनं मला जर हे त्याच शब्दात जरी सांगितलं तरी मग माझा फर्मनेस तिथे आडवा येतो आणि म्हणतो की नाही मला हे नाही चालणार, हे जास्त बरोबर आहे, हे असंच करायचंय. सो हे पण बरोबर आहे ना, की म्हणजे मला ही गोष्ट अशी वाटतेय पण ती मला तशी वाटते की नाही तेवढ्याच फर्मली, हे समोरच्या व्यक्तीवर पण डिपेंड करतं ना. हो, मी तुला सुरुवातीपासूनच म्हणाले ना की परिस्थिती, कंटेक्स्ट, करेक्ट, आणि व्यक्ती हे 3 फॅक्टर्स आहेत ज्याच्यावरून तुमचा जो फर्मनेस आहे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे ठरतं. आता बघ, आपण म्हणतो की त्याच्या आणि माझं डोक्याला डोकं लागतं. इथे काय आहे माहितीये का की
तुमच्या बऱ्यापैकी विचार एकसारखे आहेत. विचार म्हणण्यापेक्षा विचारसरणी म्हणूया आपण. बरोबर. नुसते विचार उपयोगाचे हम्म, नाहीत. हम्म. मग अशा वेळेला काय होतं माहितीये का, की त्या 2 व्यक्तींना एकमेकांना असं फर्मली सांगायची गरजच पडत नाही. कारण तिकडे तेवढी फ्लेक्सिबिलिटी असते, करेक्ट. की ओके आता तुझा टर्न, हा ठीक आहे, हा यावेळेला तुझं ऐकू, पुढच्या वेळेला तुझं ऐकू. बरोबर. आणि हे इतकं एक्सप्लिसिटली बोलायची गरजच नसते. हे असं म्युच्युअली असतं. करेक्ट. आणि ते मग आपण जे म्हणतो ना, की देहबोली म्हणजे डोळ्यातनं किंवा या सगळ्या गोष्टीतून कळत असतं. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल तू आणि मी कुठेतरी बसलोय आणि माझ्यासाठी ती सिच्युएशन मला ती योग्य वाटत नाहीये. मी काय करते, उठते. तुझी इच्छा असते की मी बसावी, पण तुला लगेचच कळतं माझ्या डोळ्यातनं करेक्ट. की नाही, शी इज फिलिंग अनकम्फर्टेबल हा. आणि ओके जा तुम्ही. तर हे आहे. आता इथे आपण कुठे बोललो, कुठे आला फर्मनेस. बरोबर. तुला वाटत असतं, पण मलाही फर्मली वाटत असते की मला Correct, जायचंय, नकोय इथे मला. सो या गोष्टी म्हणून मी म्हणते ना, की हे 3 फॅक्टर फार महत्वाचे आहेत. परिस्थिती, तो माणूस आणि कंटेक्स्ट. आता आपण याची उदाहरणं घेऊया. हो. एखादी तुला नको असलेली, न आवडणारी व्यक्ती आहे, पण त्यांनी तुला काहीतरी करायला सांगितलं आणि ती गोष्ट तितकीच बरोबर आहे. तर त्यावेळेला तू तुझं सगळं बाजूला ठेवून ती गोष्ट तू करतेस. इथे काय महत्वाचं होतं, कंटेक्स्ट. बरोबर. दुसरी गोष्ट, तीच व्यक्ती आहे, तुला आवडत नाहीये, पण परिस्थिती अशी आहे, तू करतेस. आता कंटेक्स्ट आणि परिस्थिती 2 गोष्टी तुझ्या फेवरमध्ये आहेत आणि ती व्यक्ती तुला सांगते तू कर. मी हार्ड म्हणेन नॅचरली. हा, तर कळतंय की बरेचदा इम्पॉर्टन्स कशाला आहे, तर परिस्थिती आणि कंटेक्स्टला. बरोबर. त्यामुळे मग आपण बरेचदा बघ, आपल्या ऑफिसमध्ये कलिग्स असतो आपण एकमेकांचे, अजिबात पटत नसतं, पण आपण त्या गोष्टी करतो सोबत राहून. टीमवर्क आपल्याला काय शिकवतात लहानपणापासून, तर तुम्हाला या गोष्टी मॅनेज करता याव्यात, यांची गणितं करता यावीत, म्हणूनच तर आपण टीमवर्क करत असतो. बरेचदा करतो आपण अशा गोष्टी. हा, आणि कधी कधी हे सगळं पटत असून सुद्धा त्या व्यक्तीवर भयंकर राग असतो. त्यावेळेला आपण नुकसान सहन करून घ्यायला तयार होतो. करत नाही जा. हो, तुला काय करायचंय कर. हे फार फॅमिलियर आहे मला. हा, मग हे तुझं वागणं काही जणांना आडमुठेपणा वाटू शकतो. बघ, आडमुठेपणा या शब्दामध्येच आहे. आता तू मगाशी मराठीतला एक शब्द वापरला होतास, हटवादीपणा आणि आडमुठेपणा. हटवादीपणा म्हणजे काय, की हे करायचंच आहे असा तू हट्ट धरून बसतेस. आडमुठेपणा काय, अडवणूक आहे. करेक्ट. कळतंय, म्हणून मी त्याला का पॅशनेट म्हणाले. आणि इकडे आडमुठेपणाला सायकोलॉजीमध्ये काय म्हणतात माहितीये का, कॉग्निटिव्ह रिजिडिटी. माहित असून रिजिडिटी. हा, तर ही आहे कॉग्निटिव्ह रिजिडिटी. हा, मग ही पण करतोच की आपण. हा, मग आता ही कोणाचा तरी फायदाच घडवणार असेल तर ती पॉझिटिव्ह आहे, कोणाचं तरी नुकसान होणार असेल तर ती निगेटिव्ह आहे. बरोबर. मग आता आपण पॉझिटिव्ह फर्मनेस कसा असतो त्याच्याकडे जरासं बघूया. येस. तो असतो शांत, स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगितलेला असतो, की तू बघ तर यावेळेला मी काय म्हणते तसं करून तर बघ, तू वाटलंस तर पुढच्या वेळेला तुझ्या म्हणण्याप्रमाणे बघू ना. बरोबर. किंवा हे करून बघू, फसलं तर मग तुझ्याप्रमाणे करू. कळतंय. करेक्ट. हे किती शांत चाललेलं आहे. माझं मन ऑलरेडी कन्व्हिन्स व्हायला लागलं तुम्ही जे काही सांगताय ते करायला. एक्झॅक्टली. म्हणजे मी तुला पण संधी देणार आहे, हे मी सांगतेय तुला. हे माझं ना 80% बरोबर आहे, पण तुझ्यातलं 20% पण मी जे म्हणाले की आपण एकमेकांना बोलू आणि मग निष्कर्षाप्रती, माझं 80 तुझं 20. परिस्थितीनुसार निर्णय घेणं तिकडे येतं आणि आपण इकडे एम्पथी ठेवतो, सिंपथी नाही. एम्पथी फार महत्वाची आहे. सिंपथी म्हणजे तू रडते म्हणून मी रडणं, याला काही अर्थ नाही. बरोबर. तू का रडते, तुला काय वाटत असेल हे समजून घेणं आणि आपण जे म्हणतो पाठीवर हात ठेवणं, सेम. तर हे आणि बाउंड्रीज तुम्हाला ठेवता येणं, तर हे आहे पॉझिटिव्ह. आता फर्मनेस. निगेटिव्ह, मीच बरोबर आहे. मला ऐकायचंच नाहीये तुझं, नाही चालणार नाही हे माझं. अगं सांगतेय मी तुला, हे बघ मी तुला प्रूफ देते की असं नाही चालणार आहे, पण नाही मी म्हणतेय ना, मग करायचं. इकडे निगेटिव्ह, अजिबात फ्लेक्झिबिलिटी नसणं, दुसऱ्याचं ऐकून न घेणं, इतरांच्या भावना नाकारणं असं म्हणू शकतो आपण त्याला. इगो ड्रिव्हन असतं, म्हणजे मी म्हणते तसं झालं नाही म्हणजे माझा अपमान झाला. या लेवलला जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा ते निगेटिव्ह, आणि मग तेव्हा तो आडमुठेपणा असतो. कळलं. हा एकच पॉइंट आहे की जो हटवादीपणा आणि आडमुठेपणाला वेगळं करतो, तो म्हणजे इगो ड्रिव्हन. करेक्ट. अपमान समजणं, माझं न ऐकणं म्हणजे.
ओके. हम्म. आता तुझा शेवटचा प्रश्न मीच विचारते आणि मीच उत्तर देते. नाही, थांबा. मला आता तुम्ही बोलत असताना हे खूप आठवलं की माझ्या बाबतीत हे खूप वेळा होतं आणि मलाही तो प्रश्न पडतो ऍक्च्युली. आता तुम्ही जे शेवटचं उदाहरण दिलत ना, की मला कळतंय की समोरची व्यक्ती चुकतीये किंवा समोरच्या व्यक्तीचं अरे काहीतरी गडबडतंय, पण मग तिथे मी स्टँड घेणं किंवा मी माझा फर्मनेस दाखवणं हे कदाचित मला प्रोफेशनली महागात पडू शकतं. हम्म, ही जी परमिटेशन कॉम्बिनेशन्स आहेत ना, हम्म, काही बाबतीत कसं असतं की मी दाखवला माझा फर्मनेस, जा तुला काय करायचं ते कर, ते हम्म. व्यक्तीच्या हातात काही नसतं. पण इन मोस्ट ऑफ द सिनारिओज माझ्या आजूबाजूच्या, माझ्या स्वतःच्याही बाबतीत, की तिकडे काहीतरी हार्म होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेला माझा स्टँड अनेक वेळेला असा असतो की हा जा ठीक आहे, कर, काय करायचं ते करून घे, मी नाही करणार आहे कारण मला माहिती आहे की तुझं चुकीचं आहे. आता कधी कधी काय होतं माहितीये का, हे विशेषतः आपण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांच्या बरोबर डील करत असतो तेव्हा हे फारच घडतं. खूप वेळा. आणि मी तेच म्हणलं ना की त्यांचं ते इगो ड्रिव्हन असतं ना, की त्यांना असं वाटत असतं की कानामागून येऊन हे तिखट होऊन आम्हाला सांगतायत. माझा अनुभव आहे, 4 हा. पावसाळे जे कुठले व्हॉट असतील एव्हर, ते. 4-50 काही जे कितीही, असतील हा. ते. हा. तर आता इथे कसं असतं की आपण कॉस्ट आणि बेनिफिटची गणितं आहेत, मग त्यांना कॉस्ट पे करावी लागणार आहे. पण मग कधी कधी कसं असतं की एकदा पडलं की मगच कळत असतं ना, मग त्यांना एकदा ते कॉस्ट पे करू द्यावी. काय करू शकतो, हे बघ, आपली एनर्जी आहे, आपल्याला दिवसभर तयार होणारी कॉग्निटिव्ह एनर्जी जी आहे ती कुठे इन्व्हेस्ट करायची हे आपण ठरवायचं असतं, बरोबर. सो का उगाच जो ऐकणारच नाहीये Correct. त्याला समजावून सांगण्यात काय अर्थ आहे. तुम्हाला कळतंय ना ते इगो ड्रिव्हन आहे म्हणून, मग त्यांचा इगो त्यांना जर असं त्याला असं कुरवाळू द्या, कुरवाळायचं. भोगू द्या त्यांना. सो इथे एनर्जी वेस्ट करू नये असं मला वाटतं. पण सध्या ते इथे पण एक 2 मार्ग असतातच. जसं मगाशी म्हणलं तसं त्यांनी काय करायचं हा त्यांचा मुद्दा. पण जिथे मी येते आणि मला हे दिसतंय की जर मी फर्मनेस दाखवला तर मला काहीतरी कॉस्ट पे करावी लागू शकते, आणि जर मी नाही दाखवला तर तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणालात तसं की आरशात जेव्हा मी रात्री बघते तेव्हा मला मी ओळखू येत नाहीये, कारण माझा स्वभाव नाहीये. माझा स्वभाव माझ्या मतांवर ठाम राहण्याचा आहे, पण जस्ट बिकॉज कोणीतरी मला ओणवं करून दाबतंय पाठीवरती, मी खाली जातीये आणि आता माझं डोकं जमिनीच्या खाली जायला लागलंय. हा, मग तुला कॉस्ट पे करायची तयारी ठेवावी लागणार. कारण अथॉरिटीच्या विरुद्ध चाललात की ज्यांच्याकडे पॉवर्स असतात ती लोक तुम्हाला दोन्ही प्रकारे त्रास देतात. करेक्ट. म्हणजे तुम्हाला तेव्हा थांबवलं का नाही हे पण म्हणतात ती लोक. हा, एक्झॅक्टली. तुला दिसत होतं ना की मी चुकतीये, मग तू तेव्हा मला का नाही सांगितलं. हा, हे असं पण म्हणतात. हो. जेव्हा ही प्रोसेस सुरू असते तेव्हा आपण त्यांना फर्मली सांगतो तेव्हा ते आपल्याला म्हणतात की तू गप्प बस. मी म्हटलं तसं, मी बरोबर. पावसाळे बघितलेले आहेत. तर हे अशी ही दुधारी तलवार आहे, त्यामुळे ती दोन्हीकडे चालणार आहे. सो यू शुड बी रेडी टू ऍक्सेप्ट आणि डील विथ बोथ दी मग मी एक्स्ट्रीम्स. म्हटलं ना की तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवायला हवी. बरोबर. स्ट्रॅटेजी नेहमी काम करत असते. सो सिद्धाताई, आपला शेवटचा प्रश्न. तो कुठला? तुम्ही म्हणालात तसं फर्मनेस, बिईंग पॅशनेट आणि बिईंग ॲडमंट. तुम्ही मगाशी काय बरं ती टर्म वापरली ती फार छान होती. काय होती? कॉग्निटिव्ह रिजिडिटी. यातली सीमारेषा तुम्ही म्हणालात तसं खूप धूसर आहे, एकमेकींच्या छटा आहेत त्या. पण एक भावना पॉझिटिव्ह आहे, मोस्टली पॉझिटिव्ह आहे, आणि दुसरी मोस्टली निगेटिव्ह आहे. की कॉग्निटिव्ह रिजिडिटी का म्हणून मी माझ्या आतमध्ये बाळगावी, माझ्या स्वतःबद्दल सुद्धा आणि इतरांबद्दल सुद्धा. तर ही सीमारेषा कशी ओळखायची आणि या सीमारेषेच्या अलीकडे म्हणजे टुवर्ड्स फर्मनेस आपण राहू, हे कसं एन्श्योर करायचं बरं? आता आपण बघितलेला सगळ्यात पहिला पॉइंट तोच आहे, इगो. जेव्हा इगोतून येत असतं हे सगळं तेव्हा तो आडमुठेपणा असतो. आणि जेव्हा इगो नसतो, काहीतरी करण्याचं ध्येय असतं, वेडेपणा असतो, तेव्हा तो, म्हणूनच मी म्हणाले पॅशनेट असतं. आणि तुम्ही आडमुठेपणा केला आणि तुम्ही जिंकलात की तुम्हाला कसं केलं मी माझ्या मनासारखं, ही फिलिंग येते. कशी जिरवली मी. नाही, प्रत्येक वेळेला जिरवली असंच नसतं. आणि जेव्हा तुम्ही पॅशनेटली एखादी गोष्ट करता तेव्हा केलं मी. करेक्ट. ते काम पूर्ण मनासारखं झाल्याचा आनंद असतो. इकडे आनंद नसतो. बरोबर. इकडं इगोचं सॅटिस्फॅक्शन असतं की ओके केलं मी माझ्या ह्याच्यात. इकडे आनंदासकट समाधान असतं. करेक्ट. इकडे विकृतवालं समाधान असतं, सॅडिस्टिक प्लेजर. हा. आणि ना
आडमुठेपणा हा नेहमी भीतीतून आलेला असतो. करेक्ट हं. करेक्ट. म्हणजे हिने माझं ऐकलं नाही म्हणजे ही माझ्या पदाला, माझ्या ऑथॉरिटीला वरचढ- चॅलेंज करते. तिच्या वरचढ असण्याला मला ही आव्हान देते. मग मी हिला हिची जागा दाखवली पाहिजे. बरोबर. आडमुठेपणा. तर तो भीतीतून आलेला असतो. याच्या विरुद्ध पॅशनेट असण्याचं कसं असतं की मला कोणाला हरवायचं नसतं, मला जिंकायचं असतं. बरोबर बरोबर. आडमुठेपणात काय असतं की मला कोणाला तरी हरवायचं असतं. करेक्ट. हा फरक आहे हा, याच्यामधला. म्हणजे तुम्हाला शेवटी काय वाटणार आहे याच्यावरून ठरतं की तुम्ही काय करताय. बरोबर. आणि आडमुठेपणामध्ये नेहमी मी काय करत असते माहितीये का, की इतरांचा विचार करत असते. म्हणजे मी असं केलं तर इतरांच्यावर याचा काय काय परिणाम होणार आहे. करेक्ट. मी जेव्हा पॅशनेट असते तेव्हा मला म्हणायचं असतं की माझा आवाज किती बसडा असू दे, मला छान मला वाटतं ना गायचंय. गाणं म्हणून, मी करणार आहे. बरोबर. आडमुठेपणामध्ये तसं नसतं. मी कॉन्शियसली बघत असते कोण कोण माझं गाणं ऐकतंय, कोण कोण माझी तारीफ करतंय. या प्रकारचं वर्तन असतं. करेक्ट. ते आहे आडमुठेपणामध्ये. ओके. सो या काही गोष्टी आहेत ज्याच्यावरून आपल्याला दाखवता येतं की काय म्हणजे आपण पॅशनेट आहोत का आपण रिजिड झालोय. सगळ्यात अगोदर इगो आणि हारडं जिंकणं आणि सॅटिस्फॅक्शन, शेवटची मनात येणारी भावना काय असेल त्याच्यावरून हे ठरतं. सो श्रद्धाताई, आजच्या आपल्या भागाचा शेवट तुम्ही करून टाका. हो. सो आता आपण फर्मली आपल्या कार्यक्रम या भागाचा शेवट करूया. तर मित्रमैत्रिणींनो, आम्ही आता जे काही सांगितलं ते परत परत ऐका, मागचे पण एपिसोड्स ऐका. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते अगदी फर्मली आम्हाला सांगा. कुठलाही संकोच न बाळगता आम्ही तयार आहोत ऐकायला, टीका झेलायला पण तयार आहोत. प्रश्नच नाही. टीका करताय म्हणजेच तुम्ही आमचे भाग ऐकताय. सो आमचे यापुढचे, या आधीचे आणि हा सगळेच भाग ऐकत राहा, आमच्याशी संपर्क साधत राहा, वेगवेगळे विषय सुचवत राहा. आणि आजच्या एफ या अक्षराच्या दुसऱ्या आणि शेवटच्या भागात आम्ही दोघे तुमचा निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात जी या अक्षरासोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा माझ्या मनारे. नमस्कार.